हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर आज आहे माझ्या मैत्रिणींकडे हळदी कुंकू। दोन मैत्रिणींकडे हळदी कुंकू आहे आणि दोघींचे क्वार्टर खूप वेगवेगळे आहे। एक क्वार्टर माझ्याच घराजवळ राहते ती आणि एक क्वार्टर बरंच लांब आहे। तर दोघीचं अटेंड करणं माहित नाही कसं शक्य होईल मला। तर हळदी कुंकाला जायचं आहे आणि मला खूप उशीर झालेला आहे। मी झोपून गेली होती आणि 5चा टाइम होता आणि 6 वाजले इथे जवळपास। तर तिचं चालू पण झालेले असेल आणि युवेन राहून नाही राहिला, झोपेतून उठला तो सुद्धा। तर त्याला मी तयारी करून दिलेली आहे, आता आम्ही जातो। तर माझ्या एका मैत्रिणींनी मला सांगितलं होतं काल युवेनचं बोरनाण केलं होतं तर पतंगी वगैरे होत्या माझ्याकडे। तर ती बोलली की येताना घेऊन येशील आणि मला लेट झालं तर मला चांगलं नाही वाटून राहिलं। आता तिच्याकडे जायचं आहे, हे बघा मी सगळं घेऊन घेतलेलं आहे आणि जेवढं माझ्याच्याने शक्य होतं तिच्याकडे जाऊन तुम्हाला मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे। तर आम्ही क्वार्टर्समध्ये कसे हळदी कुंकू सेलिब्रेट करत असतो सगळ्याजणी। तर माझं तर बघितलंच तुम्ही, पण माझ्या मैत्रिणींचं सुद्धा बघा की किती छान डेकोरेट वगैरे करतात। तर त्यांच्या पण कडलं मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे। आणि मी इथे अशी सिंपलची रेडी झालेली आहे, सिंपलची साडी घातलेली, साडी बघितली असेल दिवाळीची माझी। तर चला मी तिच्याकडे जाते आणि तुम्हाला दाखवते की हळदी कुंकू प्रोग्राम आमचा। चला तर हे बघा मी इथे पोचल्याबरोबर पहिले ते लावून दिलेलं जे मी आणलं होतं पतंगी वगैरे पटापट 2 मिनिटात आणि तिचं अक्षमन सुद्धा झालं होतं बाळाचं। तर म्हटलं आणलं आहे तर मी तुला पटकन लावून देते। तर थोडंसं डेकोरेशन झालेलं आहे आणि बघा असं दिसत आहे आणि खूप छान डेकोरेशन केलं होतं हिने सुद्धा। आणि बाळ बघा किती छान आहे हे। आता इथे बाळाचं बोलणं करणं चालू आहे। तुम्ही नव्हता आतापर्यंत, चला तुम्ही उठा। युवेन घे त्यातलं आला गीता एक युवीला देशी फाडला तो ताई सगळं घ्यायचंय का बस? बरं ऐका ना, हे जे चिठ्ठ्या आहेत 20 चिठ्ठ्या आहेत तर त्यात सगळ्या वाट्या आहेत। एकच चिठ्ठी अशी असं यूट्यूब साठी जी म्हणजे सगळ्यांनी दुसरा गेम आहे पण आहे काय त्याच्यामध्ये, म्हणजे त्या चिठ्ठीत लिहिलेलं काय आहे? अच्छा अच्छा, लकी ड्रॉ आहे, लकी ड्रॉ। आणि हे कॉइन्स आहे अंगठ्यावरती ठेवायला 10 सेकंद घ्यायचे। त्याच्यावरती एकावरती एक सगळ्यांचे म्हणजे जास्त कॉइन होतील। टाइम वाढवा म्हणताय या।
मी सगळ्यांना भेटू द्या मग उघडा उघडा लागलेला आहे ना काय दाखवा गिफ्ट लिहून आलेला आहे याच्यावर चिठ्ठीवर ओ वाटी पण आहे माझ्या याच्यावर अच्छा असं आहे का माझ्या याच्यावर वाटी आलेली आहे अच्छा वाटी सगळ्यांच्या याच्यावर लिहून होतं गिफ्ट एकाच्या याच्यावर लिहून होतं अच्छा आपल्याला वाटी भेटेल का मग मला गिफ्ट मिळालेला आहे फर्स्ट प्राइज फोटो घेऊन घेऊ का दुसरा गेम खाली बसूनच बॅलन्स जास्त टाइम लागणार आहे 10 सेकंद अरे मोबाईल घ्या ना स्टार्ट 10 सेकंदाचा इथे लावलेला आहे वाटतं गीता काय नाही झालं का किती कालच्या सारखं जास्त ठेवा ठेवा फास्ट तरी परत परत करत राहा ना जोपर्यंत टाइम संपत नाही ए थांब 7 झालेत 10चं ते सेट केलेलं स्टार्ट पडलेला आहे नाही नाही करा कारण दुसरीकडे जायचं आपल्याला गेले या ताई विनर आहे किती काढले ते कॉइन किती होते 8 कॉइन बसले ताईच्या अंगठ्यावर फॉर्मवर आणि तशीच हा थोडा आवाज हा हा अच्छा तुमच्याकडे ओटी नाही का देत तुमच्याकडे अच्छा हा अच्छा संक्रांतीच्या दिवशीच ओटी भरतात आणि आज म्हणजे वाणामध्ये टाकून तिळगुळ टाकून देतात अच्छा अच्छा असं
काय पिती आहे? किती सुंदर सजावट केलेली आहे क्वार्टरची. क्वार्टर खरंच खूप सुंदर सजवलेलं आहे नी. आणि हिचं क्वार्टर आहे आणि खूप छान सजवलेलं आहे नी क्वार्टर. तर इथलं हळदी कुंकू झालेलं आहे. आता दुसऱ्या मैत्रिणीकडे जायचं आहे. तर ताईंकडे पोहोचली मी आत्ताच आणि खूप दूर आहे ताईंचं क्वार्टर, त्याच्यामुळे मी आली होती आणि आत्ताच पोहोचली. तर काही ताई आहे, यांच्याकडे आहे हळदी कुंकू, आपल्या विदर्भातल्याच आहे. आणि या सगळ्या मैत्रिणी काय करा तुम्ही पुढे सर का तिथे तिकडं का. हा थोडं बस बस. तुमचा कॅमेरा आणि इथे सुद्धा बोलणं आहे त्या ताईंच्या मुलीचं निधीचं. तर इथे लेट जरी झालं होतं मला, पण बोरनाण्याने सगळ्यात शेवटी केलं. मी आल्याशिवाय बोरनाण झालं नव्हतं इथलं, त्याच्यामुळे मला इथलं सुद्धा बोरनाण मिळालेलं आहे. आणि निधी राहत नव्हती बिलकुल. आणि मुलं नेहमी असेच करतात, युवी सेम असाच करतो. पहिले छान राहतात आणि नेमकाच कार्यक्रम चालू झाला की त्यांना कंटाळा येतो. तर चालू आहे तिला समजवणं इथे. तिच्या आईलाच ओळायचं होत्या. तू तसाच करी, मलाच तर घेऊन बसा लागलं. तुम्ही पाहून राहिला, तोंडातून हात काढ उभी. न्यू मॅरिड आहे का? झालं ना, 7 जणी झाल्या ना. झाल्या मग 8 होईल. ते 7 झाल्या का? कुठं पाहिलं युवीला, माहित आहे कसं खेळायचं. तर ओ जा. हा जा 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 खेळ. ताईने पापोहे बनवलेले आहे आणि चहा. थंडी असल्यामुळे आम्ही चहा देतो सगळ्यांना. इथे आता बोलणं वगैरे झालं आणि आम्ही नाश्ता करायला बसलेला आहोत. पित्त होतं ना का म्हणून. प्रोग्राम झाला आता आणि इथे आता चालू आहे फोटोशूट. शूट करून राहिल्या या. युवेन रडत आहे मागे. तर बघा इथे आलो आम्ही घरी. तर बघा मी पूर्ण स्वेटर वगैरे घालून आली. इतकी भयानक थंडी, म्हणजे हे स्वेटर पण काम नाही करत आहे इथे. एवढी भयानक थंडी आहे. आणि क्वार्टर बरंच लांब आहे त्यांचं, बरंच लांब होतं, त्याच्यामुळे गाडीनेच यावं लागते. आणि येता येता यांना मग मी ड्युटीवर सोबतच आलो आम्ही येताना. यांना वेळ नव्हता घ्यायला यायचा, तर त्याच्यामुळे मी एकटीच आली मग इव्हेंटला घेऊन. आणि वेळ पण खूप झालेला आहे. तर आता चेंज वगैरे करते, जेवण वगैरे करते. आणि या व्हिडिओला आता इथेच संपू. या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.